नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2023चं विश्लेषण करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या सेशनला. आपण जर 2026च्या ग्रुप बी मेन्सची तयारी जर करत असाल तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं शस्त्र म्हणजे PYQ ॲनालिसिस. बरोबर? कारण PYQ ॲनालिसिस म्हणजे आयोगाने आपल्या सिलेबसच्या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिलेली हिंट. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण गट ब मुख्य परीक्षा 2023 मध्ये जी झाली होती त्याचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोत. बघा, नोव्हेंबर 2023 मध्ये ही 2023 ची मुख्य परीक्षा झालेली, त्याचं सखोल विश्लेषण आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. म्हणजेच जवळपास 23च्या मेन्समध्ये कंबाईनच्या जवळपास 11 प्रश्न विचारलेले दिसतात. 10 प्रश्न तर ट्रॅडिशनली जे इकॉनॉमिक्समध्ये येतात ती आहेच, परंतु एक प्रश्न 87 क्रमांकाचा प्रश्न तो देखील आपण इकॉनॉमिक्सचा जर अभ्यास असेल तर एकाच टॉपिकच्या अभ्यासामुळे 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला अतिरिक्त देता येतात. बरोबर? सुरुवात करूया आजच्या चर्चेला. लक्षात घ्या, 2023ची प्रश्नपत्रिका जी आहे ग्रुप बी मेन्सची, त्याचं विश्लेषण महत्त्वाचं का आहे तर पहिला मुद्दा 23 असेल 24 असेल तर गेल्या काही वर्षाच्या मेन्सच्या प्रश्नपत्रिकेतून असं दिसतंय की आयोगाची मानसिकता कुठेतरी बदलते. मग काय तर संकल्पना आणि डेटा, बरोबर, हे किती अचूक असायला पाहिजे हे जर ती आपण प्रश्न बघितली त्याच्यावरून समजतंय. म्हणजे डेटा पण वरवर माहिती असून चालणार नाहीये, तर अचूकच हवा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर. म्हणजे साधारणतः जे काही 10 ते 11 प्रश्न आहेत त्याची विभागणी आपण वेगवेगळ्या काठिण्य पातळीवर करतोच. म्हणजे काठिण्य पातळी म्हणजे हायेस्ट डिफिकल्ट क्वेश्चन जे असतात ते साधारणतः टू द पॉइंट डेटा जो आहे त्यावर विचारले जातात. म्हणजे आयोग कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय संकल्पना आणि डेटावर, हे आपल्याला समजणार आहे आज. त्यानंतर 23चा मुख्यचा पेपर समजला. म्हणजे आता येणारी जी मुख्य परीक्षा आहे 26 मध्ये, त्या परीक्षेसाठी जे हाय प्रायोरिटी टॉपिक्स आहेत, बघा कमी कालावधी आपल्याकडे उरलेला आहे. बरोबर? मग या कमी कालावधीमध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजे इकॉनॉमिक्सवर जे प्रश्न येतात 10 प्रश्न, साधारणतः त्या 10 प्रश्नांपैकी मॅक्सिमम मार्क्स कशी मिळवता येतील या संबंधी आपण 23चं विश्लेषण केल्यामुळे आपल्याला कुठे हिंट मिळू शकते आणि आपला अभ्यास जो आहे तो टू द पॉइंट व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. बघा, विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की भाववाढ म्हणजे इन्फ्लेशन आणि बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट या दोघं संकल्पनेचा संबंध दर्शवणारा वक्र कोणता? उत्तर माहिती का तुम्हाला? उत्तर माहिती असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगायचं याचं उत्तर. तर साधारणतः 98 क्रमांकाचा प्रश्न जो होता 23च्या मुख्यमध्ये, त्यामध्ये फिलिप्सचा वक्र एक आर्थिक सिद्धांत आहे, त्यावर प्रश्न विचारलाय की हा नेमकं कशासाठी उपयुक्त आहे. 4 पर्याय आपल्या समोर दिलेले. जर सहज या प्रश्नाचं वाचन म्हणजे मुद्द्याचं वाचन जरी आपण केलेलं असेल तरी याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल. बरोबर? फक्त प्रश्न कसा आहे तो लक्षात घ्या. दुसरा प्रश्न बघा, त्यामध्ये ज्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजना झाल्यात त्या योजनांच्या शेवटी म्हणजे प्रत्येक योजनेच्या शेवटी बेरोजगारीचा अचूक दर किती? बघा, म्हणजे प्लॅनिंग जे 5 इयर प्लॅन्स आहेत त्याबद्दल नाही विचारलेले, तर त्या प्लॅनच्या शेवटी अनएम्प्लॉयमेंट रेट किती होता या संदर्भात तुम्हाला काही आयडिया आहे का? आयडिया नसेल तर बघा 95 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय. काही वाक्य दिलेली आहेत अ ब क, त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसरी पंचवार्षिक योजना याच्या अखेरीस बेरोजगारांचे प्रमाण किती? तर इथे 2.9% म्हटलेलं आहे, 3.6% म्हटलेलं आहे आणि 4.5% म्हटलेलं आहे. आणि वरीलपैकी कोणती विधानं बरोबर हे सांगायचं आहे. म्हणजे बघा, फक्त पंचवार्षिक योजना करून चालणार नाहीये, तर त्यासोबत जो इंडियन इकॉनॉमिक हिस्ट्री आहे, भारताचा आर्थिक इतिहास आहे, त्या संदर्भामध्ये जी महत्त्वाची आकडेवारी त्या वेळेस होती ती आकडेवारी किती महत्त्वाची आहे आयोगासाठी हे आपल्याला या प्रश्नातून समजून घ्यायचं आहे. आता झाले 2 प्रश्न एक रिप्रेझेंटेशन म्हणून. लक्षात घ्या, जवळपास 11 प्रश्न त्यामध्ये विचारले गेले होते. त्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न असू शकतात अजून. आपण जर सर्व 11 प्रश्नांचं कॅटेगरायझेशन केलं, क्लासिफिकेशन जर केलं की जो सिलेबस आहे त्यानुसार केलं आणि नेमकं डिफिकल्टी लेवल कशी आहे किंवा कोणते टॉपिक त्यामध्ये विचारलेले आहेत, तर हा तक्ता आपल्याला अभ्यास करता येतो. यामध्ये बघा, जो महत्त्वाचा
मुद्दे आहेत, साधारणतः 2-2 प्रश्न त्या मुद्द्यांवर आलेले आहेत. ते सर्वच महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्या अभ्यासासाठी. बघा, त्यामध्ये शाश्वत विकास. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते आयोगासाठी सातत्याने प्रत्येक म्हणजे पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये आयोगासाठी शाश्वत विकास हा आता महत्त्वाचा मुद्दा बनत चालला आहे. बरोबर, म्हणजे ज्याचप्रमाणे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आयोगासाठी, त्याचप्रमाणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण 88, 87 आणि 99 क्रमांकाचा प्रश्न एकाच संकल्पनेवर 2 प्रश्न 23च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती. म्हणजे हा मुद्दा काय आहे आपल्यासाठी, शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. यामध्ये 87 मध्ये डेव्हलपमेंट गोलची ध्येय विचारलेली होती आणि हा जो 99 क्रमांकाचा प्रश्न आहे त्यामध्ये जे 17 आपले SDG आहेत त्याचा क्रम त्या ठिकाणी लावायचा होता. बघा कसा आहे प्रश्न. ओके, आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये. त्यानंतर प्रत्येक परीक्षेचा मुख्य गाभा किंवा आपण ज्याला हार्ट म्हणू शकतो असा टॉपिक म्हणजे सार्वजनिक वित्त. त्यावर देखील 2 प्रश्न विचारलेली होती, 94 आणि 100 क्रमांकाचा. यामध्ये वित्त आयोग आणि कलम 275 बघा, जो 94 होता दॅट इज कलम 275 आणि वित्त आयोग हा 100 क्रमांकाचा प्रश्न होता. वित्त आयोगामध्ये देखील अध्यक्ष आणि वित्त आयोग म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि त्याचे अध्यक्ष यांच्या जोड्या लावायच्या होत्या. 2024च्या परीक्षेमध्ये देखील सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम्ही जर मागचं माझं सेशन बघितलं असेल 2024चं विश्लेषण केलेलं आहे आपण, त्यामध्ये देखील सेम हा जो 100 क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न फक्त काय आहे तर रिसेंटचे जे वित्त आयोग झाले त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत आणि या 23च्या याच्यामध्ये सुरुवातीचे विचारलेले आहेत. बघा, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार आणि वृद्धी. म्हणजे यामध्ये वृद्धी आणि विकास देखील येतो. म्हणजे 95 आणि 97 क्रमांकाचे प्रश्न या मुद्द्यामध्ये येतात. जवळपास 2 प्रश्न आहेत ज्यामध्ये आपला जो श्रम डेटा आहे रोजगारासंबंधी बेरोजगारी संबंधीचा त्या डेटावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर काही योजना आहेत त्यांच्यामधील दर विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्योग आणि व्यापार. 92 आणि 93 क्रमांकाचे प्रश्न, त्यामध्ये लीड्सचा रिपोर्ट. बघा, एक रिपोर्ट आहे लीड्सचा रिपोर्ट, त्याच्यावर आधारित एक प्रश्न आयोगाने बनवलेला आहे. आणि दुसरं की लघु उद्योगाची भूमिका काय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, मग उद्योगात संबंधीचं महत्त्व त्या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून विचारण्यात आलेलं आहे. मग उरलेले बाकीचे मुद्दे आहेत बँकिंग आणि मौद्रिक धोरण एक प्रश्न 96 क्रमांकाचा ज्यामध्ये RBI संबंधी प्रश्न आहे. आर्थिक संकल्पना म्हणजे इकॉनॉमिक थेरी जे आहेत, सिद्धांत जे आहेत, फिलिप्स कर्व 98 क्रमांकाचा प्रश्न तो होता एक प्रश्न. बघा फिलिप्स कर्व. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेसंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता 91 क्रमांकाचा. मध्यम महत्त्व त्याला देता येतं. मग अशा पद्धतीने एकूण सिलेबसमध्ये ही जी महत्त्वाची मुद्दे आहेत, तुम्ही जर 24चं विश्लेषण जरी बघितलं असेल तर 24चं विश्लेषण आणि 23चं विश्लेषण याच्यामध्ये काही कॉमन टॉपिक तुम्हाला हाय प्रायोरिटी टॉपिक्स म्हणून नोंद करता येतात जेणेकरून ते सातत्याने आयोग विचारतंय. बरोबर, म्हणजे पुढे मागे प्रश्नाची रचना बदलून टॉपिक मागे पुढे करून प्रश्न विचारतच आहे आयोग, पण ते लक्षात घ्यायचंय की हे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत जवळपास 11 प्रश्न या मुद्द्यातून येतात. बरोबर, हा तक्ता का महत्त्वाचा आहे कारण हा तक्ता तुम्हाला सांगतो की सिलेबसमध्ये खूप सारे टॉपिक आहेत, त्यातला हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि त्यावर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते देखील समजून घ्यायचं आहे. बरोबर, पुढे जाऊया. बघा, आता क्लासिफिकेशन बघितल्यानंतर 11 प्रश्नांचं आपण जर सर्व 11 प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जर सांगितली झाली की सर नेमकं काय डिफिकल्टी लेवल आणि कशी आहे, तर आपण सोपे, मीडियम आणि कठीण अशा 3 स्तरामध्ये चर्चा करणार आहोत. पहिली जी आहे ती म्हणजे सोपी. आता साधारणतः जे 2023च्या मेन्सचे पेपरचं स्वरूप होतं इकॉनॉमिक्ससाठी हे कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल, म्हणजे कोणताही पेपर जर आता घेतला तुम्ही काही वर्षांपासून आयोगाचा, तो साधारणतः 50-50% डिव्हिजन त्यामध्ये फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल केलेला आहे आयोगाने. बघा, 11 प्रश्नांपैकी 30% प्रश्न हे सोपी होती ज्याची उत्तरं जर तुम्हाला द्यायची असेल तर रेग्युलर जो आपण अभ्यास करतो सातत्याने त्या अभ्यासातून म्हणजे बेसिक रीडिंग मधून त्याची उत्तर तुम्हाला शक्य होती. उदाहरणार्थ 93 क्रमांकाचा प्रश्न बघा, यामध्ये लघु उद्योग
हा भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण विचारलेलं आहे. ओके, लघु उद्योग का महत्त्वाची भूमिका निभावतात? जर आपण सातत्याने वाचन केलं असेल उद्योग या सेक्शनमध्ये तर तुम्हाला याचं उत्तर या ठिकाणी देता येतं. बरोबर, आपण उत्तरात जाणार नाहीये थोडक्यामध्ये, पण प्रश्न नेमका काय हे समजून घ्यायचं आहे. मग लघु उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल, मोठे उद्योग असतील, त्या संदर्भातलं वाचन आपण केलेलंच असतं. म्हणजे हे जे मूलभूत वाचन याचा अर्थ काय आहे की कुठे ना कुठे तुम्ही एकदा तरी हा मुद्दा वाचलेला असतो. फक्त तो व्यवस्थित जर तयार केला असेल तर याचं उत्तर देता आलं असतं. किंवा नाही जरी केलं असेल, सातत्याने न्यूजपेपर रिडिंग असेल तर देखील 93 क्रमांकाचा प्रश्न खूप लोकांनी त्या ठिकाणी बरोबर दिला असणार आहे. नंतर 96 क्रमांकाचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतोय की जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा, बघा, पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने काय करावं? जे टूल्स आहेत सेंट्रल बँकेच्या हातामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हातामध्ये, म्हणजे ते क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे दोन प्रकारचे टूल्स आरबीआय वापरत असतं पैशाची संख्या वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा टॉपिक वाचलेला असतो, त्यामुळे कमी करण्याची इच्छा म्हणजे पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे हे लक्षात घेऊन खाली पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. बरोबर, म्हणजे यामध्ये बँक दर म्हणजे काय, खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी म्हणजे काय, CRR रोख राखीव प्रमाण असेल किंवा रेपो रेट असेल यांचे अर्थ, त्याचप्रमाणे हे जे टूल्स आरबीआय वापरतं या ठिकाणी म्हणजे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटी अँड क्वालिटी, या टूल्सचा जर व्यवस्थित अभ्यास असेल, मूलभूत वाचन असेल तर या 96 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला त्या ठिकाणी देता येतं. त्यामुळे याला सोपं म्हटलेलं आहे. बरोबर, की याची उत्तरं साधारणतः सर्वांनीच बरोबर दिलेली असतील. दुसऱ्या स्टेजला आहे मीडियम डिफिकल्टी लेवलचे प्रश्न, म्हणजे एकूण 11 पैकी 50% प्रश्न या लेवलला होती. यामध्ये कन्सेप्च्युअल प्लस डेटा त्याची उजळणी सातत्याने करणं अपेक्षित होतं. म्हणजे तुमच्या लक्षात जर ते मुद्दे राहिले असतील तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येतात. उदाहरणार्थ 100 क्रमांकाचा प्रश्न बघा. जसं 24च्या परीक्षेमध्ये देखील याच स्वरूपाचा प्रश्न आला होता, म्हणजे 23 मध्ये आलेला आहे. ज्यांनी 23चं विश्लेषण व्यवस्थित केलं असेल त्यावेळेस त्यांना 24 मध्ये या प्रश्नाचं उत्तर देता आलं असेल, कारण असा एखादी तक्ता त्यांनी तयार केला असणार आहे. बरोबर, मग हा प्रश्न काय म्हणतो की भारतातील वित्त आयोग आणि त्यांची अध्यक्ष यांच्यात जोड्या लावायच्या. आता पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे. म्हणजे थोडंसं कुठेतरी उजळणी करायला लागणार आहे, कुठेतरी थोडं कठीण वाटणार आहे. म्हणजे काही तक्ता बनवून जर आपण सातत्याने त्याची उजळणी करत राहिलो, रिव्हिजन करत राहिलो तर याचं उत्तर देता येतं. बरोबर, आता अंदाजाने देखील एखादी पर्याय माहिती असेल, एलिमिनेशन मेथड या ठिकाणी लागू जर होत असेल तर एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून एखादी उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर याचं उत्तर तुम्हाला देता येतं. बरोबर, हा झाला 100 क्रमांकाचा प्रश्न. 99 क्रमांकाचा प्रश्न बघा. 87 क्रमांकाचा जो प्रश्न आहे 23च्या मुख्यमध्ये, तो देखील शाश्वत विकासावर झालेला आहे आणि 99 क्रमांकाचा देखील त्याच मुद्द्यावर आलेला आहे. जरी तो आपण वेगळ्या सेक्शनमध्ये कन्सिडर केला तरी एकच मुद्दा असल्यामुळे इकॉनॉमिक्सच्या अभ्यासातून तुम्हाला त्याचं उत्तर देता येतं. बघा 99 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो, पुन्हा जोड्या जुळवायच्या आहेत. कसल्या, तर शाश्वत विकासाची ध्येय आणि त्या संबंधित असणाऱ्या बाबी, म्हणजे जवळपास 17 SDG गोल आहेत. हे आपल्याला तोंडपाठ जर असतील, लक्षात जर असतील, यातलं एखादी जरी लक्षात असेल तरी देखील पुन्हा एलिमिनेशन मेथड जर लागू होत असेल या ठिकाणी तर आपल्याला याची उत्तरं देता येतात. म्हणजे 10, 13, 14, 15 त्यावेळेस त्या वर्षी यांच्या संबंधित जर काही न्यूजपेपरमध्ये आलं असेल किंवा हे महत्त्वाचे ठरले असतील तर त्यावर प्रश्न विचारलेला आहे की SDCच्या जोड्या लावायच्या. बरोबर, हा प्रश्न 100 क्रमांकाचा. 99 क्रमांकाचा प्रश्न, यासाठी तुम्हाला चांगली उजळणी असणं आवश्यक आहे तरच याची उत्तर देता येतात. पुढचं आहे कठीण. उरलेले जे 20% प्रश्न होते त्यासाठी तुमचा सखोल अभ्यास लागणार आहे. सखोल, ॲनालिटिकल, चौकस अभ्यास असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच काय, जर तुम्ही 95 क्रमांकाचा प्रश्न बघितला, 91 पासून साधारणतः इकॉनॉमिकचे प्रश्न सुरू झाली होती, 100 पर्यंत 23च्या मेन्समध्ये इकॉनॉमिकची प्रश्न होती. बरोबर, हा प्रश्न बघा. काही विधानं दिलेली आहेत.
ब आणि क, मगाशी मी हा प्रश्न विचारला तुम्हाला की 3 पंचवार्षिक योजना विचारलेल्या आहे, पहिली, दुसरी, तिसरी. त्याच्यातले बेरोजगारचं प्रमाण काय होतं शेवटी असं विचारलेलं आहे. आता पंचवार्षिक योजनेचा अभ्यास तर आपण करतोच, परंतु त्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीला आणि शेवटी बेरोजगारचा दर नेमकं काय याचे जर तक्ते म्हणजे जे इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत वेगवेगळे, यामध्ये ग्रोथ रेट देखील आला, बरोबर, तर त्याचे तक्ते जर तुम्ही तयार करून ठेवलेले असतील आणि त्याची वारंवार उजळणी केली असेल, बरोबर, तर तुम्हाला या उत्तराचं किंवा या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज लावता येतं. बघा, म्हणजे आकडेवारी मुख्य इथे काय आहे, आकडेवारी. आणि जिथे जिथे आकडेवारी शिवाय प्रश्नाचं उत्तर देता येत नाही त्याला कुठेतरी कठीण प्रश्न म्हणू शकतो आपण. का? कारण आकडेवारी माहिती असेल तरच उत्तर तुम्हाला येईल. योजना माहिती आहे परंतु ही आकडेवारी माहिती आहे का? मग माहीत नसेल तर कुठेतरी सखोल अभ्यास लागणार आहे, ॲनालिटिकल अप्रोच आपल्याला लागणार आहे, म्हणजे याचं उत्तर देता येईल. आता 92 क्रमांकाचा प्रश्न बघा. काय म्हणतोय प्रश्न की लीड्सचा 2022चा सर्वे आहे आणि या अहवालानुसार कोणती राज्य फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत. म्हणजे 2023 मध्ये पेपर झालेला आहे, 2022च्या अहवालावर प्रश्न आलेला आहे. 2022च्या अहवालावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे 1 वर्ष जुना किंवा मागच्या आर्थिक वर्षातील जे काही सर्वेक्षण असतील, रिपोर्ट्स असतील, अहवाल असतील, त्याच्यातले महत्त्वाचे कन्क्लुजन तुम्हाला माहिती पाहिजे, असा हा प्रश्न म्हणतोय. म्हणजेच 2022 मध्ये जो सर्वे आला त्यामध्ये फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत. म्हणजेच काय, पुन्हा राज्यांची नावं दिली आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे लावायचंय. ओके, म्हणजे कोणती कोणती आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय, जोड्या लावायच्या पुन्हा, की बाबा हरियाणा आहे का, राजस्थान आहे, केरळ आहे का, तामिळनाडू आहे. पण या प्रश्नाचं उत्तर कधी देता येईल, ज्यावेळेस हा सर्वे तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर फास्ट मूव्हर्स राज्य म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर, आणि ही राज्यांची नावं देखील तुम्हाला जर लक्षात असतील तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येतं. बरोबर, पुढे जाऊया. मग या 11 प्रश्नांवरनं आपण काही अंदाज बांधू शकतो का की नेमकं आयोगाचा कल हा 23च्या प्रश्नांतून कसा समजून घेतला जाऊ शकतो, किंवा काही पॅटर्न आहे का आयोगाचं. आता साधारणतः पॅटर्न म्हणजे काय की नेमकं संरचना कशी आहे ही जे काही 10 प्रश्न 11 प्रश्न आहेत त्यांची. तर पहिला मुद्दा बघा, मला असं म्हणता येतं की या पेपरमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर भर आहे. का? कारण 2 प्रश्न या एकाच टॉपिकवरून आलेली आहेत आणि सातत्याने तसं झालेलंच आहे. म्हणजे हा टॉपिक सातत्याने की टॉपिक राहिलेला आहे आयोगासाठी. मग यामध्ये जसं मी सांगितलं की सातत्याने प्रश्न आहेत, त्यामुळे जी काही 17 ध्येय आहेत SDGची, ती ध्येय, त्यांचे क्रमांक, क्रम आणि त्यातले जे काही संबंधित माहिती आहे ती जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर या प्रश्नांची जी काही प्रश्न याच्यावर येतील ती तुम्हाला सोडवता येईल. त्यामुळे हा टॉपिक चांगला पाहिजे. दुसरं, अचूक डेटा. बेरोजगारीचा प्रश्न बघा, त्यांची टक्केवारी, योजनांचे काही आकडे असतील किंवा इव्हन अनुच्छेद 275, बरोबर, बघा, म्हणजे जरी वित्त आयोग आपल्याला माहिती असला तरी त्याच्या संबंधीचा आर्टिकल, त्यामध्ये दिलेल्या प्रोव्हिजन जर माहिती असतील तर आपल्याला याची उत्तरं देता येतात. म्हणजेच काय, जी काही महत्त्वाची आकडेवारी आहे, टक्के असतील, आकडेवारी असेल किंवा आर्टिकल असतील, ती आपल्याला तोंडपाठ करावीच लागतील. आकडे आपली अचूक असावीच लागतील, कारण वेग किंवा अंदाज लावून आकडेवारीची उत्तर देता येणार नाहीत. मग आपल्याला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे तर हे करावंच लागेल. त्यानंतर आर्थिक सिद्धांत. तुम्ही जर मागचे काही पेपर बघितले किंवा येणारे देखील, म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे असतील, ग्रुप बी चे असतील, ग्रुप सी चे असतील, तर आयोग सातत्याने एक तरी प्रश्न हा आर्थिक सिद्धांतावर विचारतोय. आर्थिक सिद्धांत म्हणजे काय, जे फाउंडेशन थेरीज आहेत इकॉनॉमिक्सच्या, मग मायक्रो असेल, मॅक्रो असेल किंवा डेव्हलपमेंट ग्रोथ थेरीज असतील, तर त्यातील महत्त्वाची जी भारतीय अर्थव्यवस्थेला लागू होतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, त्या ब्रीफमध्ये आपल्याला माहिती असतील तर खूप बरं होईल. म्हणजेच काय, फिलिप्स वक्र, फक्त थेरी विचारलेली की नेमकं काय दर्शवतो, अगदी खोलमत जाण्याचं काही गरज नाहीये. म्हणजे MV इज इक्वल टू PT, म्हणजे फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. फिलिप्स वक्रवर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे मॅक्रोमध्ये मनी थेरी ज्या आहेत, मनी सिद्धांत,
त्याच्यावर देखील प्रश्न सातत्याने वाढत आहेत. म्हणजेच आर्थिक सिद्धांतावर प्रश्न येणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जे काही महत्त्वाचे आर्थिक सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये आहेत, मायक्रो, मॅक्रो आणि डेव्हलपमेंट ग्रोथ थेअरीमध्ये, त्याचं वेगळे चार्ट तुम्ही तयार करायला पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी रिव्हिजन करायलाच पाहिजे. त्यानंतर रिपोर्ट्सचं महत्त्व. भारतावर परिणाम करणारे, भारतासाठी आणि भारतातल्या प्रमुख संस्थांनी काढलेले रिपोर्ट्स खूप महत्त्वाचे असतात. त्यामध्ये चालू घडामोडीमध्ये जे रिपोर्ट्स येतात, जे आर्थिक अहवाल आहेत, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आहे, एक प्रश्न त्यावर आलेला आहे. त्याचप्रमाणे लीड्स 2022चं सर्वेक्षण असेल, अजून काही महत्त्वाचे सर्वेक्षण असतील, तर त्याच्यामध्ये जी महत्त्वाची आकडेवारी आहे आर्थिक संबंधी, त्या आकडेवारीचा तक्ताच किंवा ते वेगळेच तुमच्या नोट्स त्या ठिकाणी तयार असायला पाहिजे. म्हणजे तो मुद्दा आपल्या अभ्यासातून सुटता कामा नये. म्हणजे स्टॅटिक प्लस डायनॅमिक अशा दोन्ही स्वरूपाचे प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारायला सुरुवात केलेली आहे किंवा विचारतोय आधीपासून. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करताना ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्या संघराज्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या संस्था आहेत, अर्थशास्त्रामध्ये म्हणजे आर्थिक घडामोडीमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणाऱ्या संस्था आहेत, त्या सर्वच संस्थांची महत्त्वाची आकडेवारी, महत्त्वाचे रिपोर्ट्स, त्यांची स्थापना असेल, त्यांची काही कार्य असतील, अधिकार क्षेत्र असेल, यांचा देखील तुम्ही अभ्यास करून तुमच्या नोट्समध्ये तयार पाहिजे. उदाहरणार्थ नीती आयोग असेल, वित्त आयोग असेल, RBI असेल, यांच्यावर तर सातत्याने प्रश्न येतातच. म्हणजे आपले हे तिन्ही मुद्दे अगदी तोंडपाठ पाहिजे. यावर देखील बघा जवळपास 2 प्रश्न, एक RBIवर आणि वित्त आयोगावर प्रश्न आलेला आहे, 3 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर IMF वर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था, 2024चा मेन्सचा पेपर असू द्या किंवा आता जो चर्चा करतोय 23चा मेन्सचा पेपर असू द्या, ज्या महत्त्वाच्या आर्थिक संघटना आहेत किंवा व्यापारी संघटना आहेत, ज्यांचा भारताशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतो, त्या सर्वांचं अधिकार क्षेत्र, त्यांची भूमिका, काही महत्त्वाची आकडेवारी, त्यांचे अहवाल तुम्हाला अभ्यास पाहिजे. याचं देखील तुम्ही एक वेगळी नोट्स बनवू शकता आणि वारंवार रिव्हिजन करून त्याचं उत्तर देऊ शकतात. म्हणजेच इन शॉर्ट, अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या संस्थांचा अभ्यास आपला अगदी व्यवस्थित असेल तर ही सर्व प्रश्न, म्हणजे जवळपास 11 प्रश्न आहे, त्यापैकी समजा एखादा आपला डेटा जर माहीत नसेल तर एखादी प्रश्न जाऊ शकतो, पण आउट ऑफ मार्क्स किंवा 9 किंवा 10 ही प्रश्नाची उत्तर आपल्याला देता यायलाच पाहिजे. आता आउट ऑफ जर मार्क्स मिळवायचे असतील, आउट ऑफ याचा अर्थ आपण 11 पैकी 11 म्हणूया, जर खूप व्यवस्थित अभ्यास केला तर नेमकं कसं करता येईल. तर जी पुस्तकं आपण वाचतोय, कोणती जी मार्केटमध्ये किंवा तुम्हाला आवडतात, समजतात, जी स्टँडर्ड बुक्स आहेत, त्याचं वाचन आपण सखोल करायला पाहिजे. कारण तुमच्या जर मूलभूत संकल्पना क्लिअर असतील तर जवळपास 20 ते 30% प्रश्न ह्या मूलभूत संकल्पनावरच तुम्हाला उत्तरातून देता येतात. म्हणजेच किमान 5 ते 6 वेळेस ते पुस्तक व्यवस्थित वाचून त्याच्या नोट्स तुम्ही काढायला पाहिजे. दुसरं, महाराष्ट्र असेल, भारत असेल, त्यांचं बजेट, त्यांचे आर्थिक अहवाल, त्यांच्या संबंधीची काही महत्त्वाची आर्थिक आकडेवारी तुम्ही व्यवस्थित बनवून घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळी रिव्हिजन करायला पाहिजे. त्यानंतर शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे प्रश्न जरी दिला असेल तरी प्रश्नांमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, कारण इकॉनॉमिक्स हा असा शब्द आहे, म्हणजे असा विषय आहे की त्यामध्ये काही कॉम्प्लेक्स कीवर्ड्स वापरले जातात. त्याच्यावरून जर प्रश्न समजायला आपल्याकडे जर गफलत झाली तर उत्तर देताना देखील गफलत होऊ शकते. त्यामुळे अर्थशास्त्रातल्या शब्दांकडे नीट लक्ष द्या, कारण ते शब्द तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी उपयोगी पडू शकतात. काही टिप्स आपल्यासाठी, जसं मी तुम्हाला मागापासून सांगतोय, तक्ते तयार करा, टेबल्स, चार्ट तयार करा. मग त्यामध्ये वित्त आयोग असेल, SDG असेल, पंचवार्षिक योजना असेल, बजेट असेल, आर्थिक सर्वेक्षण असेल, सर्वांचे तुमचे स्वतःचे चार्ट तयार पाहिजेत. म्हणजे फक्त रिव्हिजन करण्याची गरज पाहिजे. त्यानंतर PYQ रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजेच काय, जे काही PYQ आहेत 23, 22 असेल, 24 असेल, जी काही प्रश्न असतील ती तर महत्त्वाची आहेतच, परंतु त्या प्रश्नांची जी पर्याय आहेत त्या पर्यायांचा देखील अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय कदाचित पुढच्या वेळेस प्रश्न बनू शकतो, त्यामुळे पर्यायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. त्यामुळे PYQतली जे काही पर्याय आहेत त्याच्यावर स्वतंत्र नोट्स असतील किंवा अभ्यास करताना तुमच्या रेग्युलर नोट्समध्ये तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर डेटाची उजळणी. बघा, डेटा एकदा वाचला म्हणजे लक्षात राहणार आहे का? नाही. त्यामुळे जो काही डेटा तुम्ही काढणार आहात, म्हणजे 1947 पासून तर आतापर्यंत, त्यानंतर चालू घडामोडीमधला काही डेटा
तो सातत्याने तुम्ही ठराविक कालावधीनंतर रिव्हिजन करायला पाहिजे, जेणेकरून तो तुमच्या डोक्यात फिट होईल. त्यामुळे उजळणी हा एकमेव मंत्र तुम्ही डेटासाठी वापरू शकतात. बरोबर. सो अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये 2023 कंबाईनच्या 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेल्या सर्व 11 प्रश्नांचं आपण व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे 23 असेल 24 असेल याचं जर तुम्ही व्यवस्थित विश्लेषण जर लक्षात घेतलं आणि तुमच्या तयारीला कुठेतरी याची जोड दिली तर नक्कीच येणाऱ्या म्हणजे आगामी कंबाईनच्या मुख्य परीक्षे 2026च्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. होप तुम्हाला याचं सेशन समजलं असेल. त्यामुळे थांबूया. धन्यवाद.